सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये चक्क सासू आणि सून समोरासमोर लढत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अपक्ष उमेदवार असलेल्या सौ ममता कैलास महाजन या सासूबाईंची चर्चा चांगलीच रंगत आहे। एकाच घरातील 2 उमेदवार असल्याने कोण बाजी मारे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रभाग क्रमांक 8 मध्ये गेल्या 5 वर्षात सौ ममता कैलास महाजन यांनी नगरसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावले असून यंदा मात्र अपक्ष असलेल्या सौ ममता कैलास महाजन या सासूबाईंविरुद्ध त्यांच्या सुनबाई म्हणजे सौ पूनम आतिश महाजन या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे। एकाच घरातील 2 उमेदवार आणि त्यात सासू आणि सून समोरासमोर असल्याने या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याबाबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी। नेमकी घरात काय परिस्थिती आहे ते। परिषदेच्या निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहेत। मूर्तिजापूरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये चक्क सासू विरुद्ध सून असा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही टक्कर नेमकी कोण जिंकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय जनता पार्टी वरून सुनईला उमेदवारी मिळालेली आहे, तर अपक्ष ह्या सासू लढणार आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभाग मध्ये असतील किंवा नगर परिषदेच्यामध्ये ज्या आहेत त्या सासू आपलं वर्चस्व गाजवत आहेत आणि त्यांचं कार्य जर बघितलं तर लक्षणीय ठरत आहे। आपण जाणून घेणार आहोत, समाजसेवक आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत ही जी टक्कर नेमकी रंगणार आहे याच्यामध्ये कसा प्रकार असणार आहे, कुठे विकासाचा मुद्दा समोर येतो, विकास काय होईल शहराचा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। दादा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या वृत्तवाहिनीमध्ये। मला सांगा, आपला जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये सासू विरुद्ध सून असा सामना रंगणार आहे। नमस्कार, मी कैलाश महाजन, माझी धर्मपत्नी सौ ममता कैलाश महाजन ह्या प्रभाग क्रमांक 8 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा 2016 अपक्ष म्हणून विजय मिळवलेला होता आणि या वार्डाच्या लोकांनी भरपूर मतांनी त्यांना निवडून दिलेलं होतं आणि त्या मोबदल्यात लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत। मला सांगा, सगळ्यात मोठा येतो विकासाचा मुद्दा। ज्या प्रभागातून ताई उभ्या आहेत, वहिनी उभ्या आहेत, त्या प्रभागामध्ये बहुतांश दलित नागरिक आहेत किंवा इस्लाम एरिया आहे। मग सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो पिण्याच्या पाण्याचा। सौ ममता कैलाश महाजन ह्या 2016 निवडून आल्यानंतर जर मूर्तिजापूर शहरात पाण्याची एकदम अतिशय उत्तम व्यवस्था जर झाली असेल तर लकडगंज भागात झालेली आहे। लकडगंज भाग हा दलित वस्तीमध्ये मोडतो आणि लकडगंज भागात जी व्यवस्था आहे ती मूर्तिजापूर शहरात कुठेच नाही। आता तुम्ही विचाराल की बा अशी कोणती व्यवस्था आहे, तर लकडगंज भागात आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की तिथं श्री कनोजे यांच्या विहिरीवर आम्ही नगर परिषदेतर्फे 5 हॉर्सवरची एक मोटार लावलेली आहे आणि त्या मोटारीने कनेक्शन टाकले आहेत 6। रोज सकाळी 2 तास त्या मोटारीने त्या विहिरीतून सप्लाय करण्यात येतो, ज्याचं बिल नगर परिषद भरते, परंतु त्या भागात त्या लोकांना वापरण्याच्या पाण्याची पूर्णपणे सोय दररोज मिळत आहे। आणि राहिला नळाच्या पाण्याचा प्रश्न, तर जेव्हा मी निवडून आलो तेव्हा तिथं टाकलेली पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली होती। मी अतिशय काटेकोरपणे आणि ताकदनिशी पाठपुरावा केला व पाईपलाईन बदलून घेतली। लोकांनी त्या पाईपलाईन बदलण्यात भरपूर सहकार्य केलं आणि आज परिस्थिती हे आहे की शहरात आठवड्यातून 1 वेळ नळ येतात, पण लकडगंज भाग, कोकमाळी भाग आणि मेन रोडच्या भागात शहरात आठवड्यातून 2 वेळ पुरवठा केला जातो, ज्यामुळे हा भाग मोठा असल्यामुळे ज्यांना पहिल्या सप्लायमध्ये पाणी मिळतो आणि त्यांना तो मिळतोच, पण ज्यांना मिळत नाही त्यांना संध्याकाळी पुन्हा सप्लाय सोडून पाणी देण्यात येते। त्याच्यामुळे ज्यांनी सकाळी पाणी भरलेलं असते ते भरत नाही आणि ज्यांना सकाळी मिळालेलं नसते त्यांना संध्याकाळी भरपूर पाणी मिळते। ही एक आनंदाची बाब या नागरिकांसाठी आहे। मला सांगा, मूर्तिजापूर शहर हे गाडगे महाराजांचं कर्मभूमी म्हणून ओळखले जाते। कचऱ्याच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, कारण की सगळ्यात मोठा इस्लाम एरियासुद्धा आपल्या इकडे आहे। आता त्यानंतर झोपडपट्टी असेल, म्हणजे झोपडपट्टी नाही म्हणता येईल, बहुतांश लोकांना घरकुलं नाही आहेत त्या ठिकाणी। घरकुलसाठी एक आम्ही चांगला सरकारने एक प्रस्ताव तयार केला, त्याच्यावर आम्ही खूप चांगली अंमलबजावणी पण केली। ज्या लोकांना घरकुल स्वतःचे नाहीत, जे लोक नजूरमध्ये किंवा गावठाणांमध्ये राहतात,
त्यांच्यासाठी सरकारने एक स्कीम काढलेली आहे की त्यांची जागा मोजून त्यांना नक्षा तयार करून देण्यात आहे. आणि नजोल विभागाने सुद्धा हा नक्षा कार्यक्रम राबवलेला आहे. त्या अंतर्गत आपण 72 लोकांची एक पहिली यादी घरकुलची आलेली आहे. 72 लोकांपैकी अनेक लोकांचे घरं मोजून झाले आहेत, त्यांचे नक्षे तयार झाले आहेत. परंतु आता आचारसंहिता मधात आल्यामुळे काही 5-25 लोकांचे घरं मोजण्याचे बाकी राहिले आहेत आणि आचारसंहिता संपल्यावर तो टप्पासुद्धा पूर्ण करण्यात येईल व नक्षा मिळाल्यावर त्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर होईल. स्वच्छतेकरता काय प्लॅनिंग आहे आपलं? बाबतीत जर बोलायचं झालं तर 2016 आधी जेव्हा आम्ही निवडून आलो तर हे शहर महाराष्ट्रात एक सर्वात गलिच्छ शहर म्हणून ओळखलं जायचं. या शहराची गणना अकोला जिल्ह्यातलं सर्वात गलिच्छ शहर म्हणून हे ओळखलं जायचं. परंतु 2016मध्ये आमची जेव्हा नगरपरिषदेमध्ये आम्ही बसलो आणि ज्यांच्यासोबत बसलो त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामध्ये सरकारनं स्वच्छ भारत अभियान एक मोहीम आणली. त्या अंतर्गत प्रत्येक भागात एक कचरागाडी लावण्यात आली. आता 2016च्या तुलनेत 70-80% कचरा हा याचं नियोजन व्यवस्थित होत आहे. तरी 10-5% कुठं त्रुटी आहेत, त्याचंसुद्धा आम्ही नियोजन लावलेलं आहे आणि ते सुद्धा पूर्णत्वास नेण्यात येईल. त्यामुळे आज मूर्तिजापूर शहर 2016च्या तुलनेत अतिशय चांगलं आणि स्वच्छ आहे. मला सांगा, आत्ताच तुम्ही गलिच्छ शहर म्हणून मूर्तिजापूर होतं, त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, थोडा 19-20 तो चालत आहे असं तुम्ही बोलताना बोललात आहात. घरामध्ये आज काय वातावरण आहे? घरामध्ये म्हणजे लोकांचे आहे? नाही, लोकांच्या नाही, आता सासू विरुद्ध सून असा एक चित्र समोर आहे. हे एक कौटुंबिक विषय आहे आणि भावनिक विषय आहे. याच्यात आमचा कोणताही वाद नाही. हे एक राजकीय भूमिका आहे, ते वेगळ्या पक्षात आहे आणि मी अपक्ष म्हणून मागच्या वेळेससुद्धा माझ्या पत्नी सौ ममता कैलाश महाजन यांना निवडून आणलेलं आहे. लोकांनी मला सुद्धा अपक्ष म्हणून जी संधी दिली होती त्याचं मी लोकांची कामं करून ही संधीचं सोनं केलं. ते असं केलं की लोकांनी मला फक्त एक वेळ निवडून दिलं, पण मी लोकांच्या मनात हजारो वेळ जिंकलेलो आहे आजपर्यंत. त्यांच्या मनात मी जी जागा निर्माण केली तो माझा सर्वात मोठा विजय आहे. या नागरिकांकरता जर बघितलं, ज्या प्रतिक्रिया आम्ही नागरिकांच्या घेतल्या, ज्या नागरिकांकडनं ऐकून घेतलं, तर कैलास महाजन आमच्याकरता देवदूत, अडीअडचणीला धावून येणारा असं बोलता. हीच त्याची पावती का म्हणावी? ही त्याची पावती आहे, ही माझी आयुष्याची कमाई आहे आणि हेच माझं सर्व काही आहे. सोबत आहेत मूर्तिजापूरमधले अशा एक उमेदवार जे एकाच घरामध्ये सासू विरुद्ध सून असा एक लढा पाहायला मिळणार आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय घरातली परिस्थिती आहे नेमकी आणि काय सांगतात त्या, याकडे उत्सुकता लागलेली आहे. सर्वप्रथम आपका हमारे वृत्तवाहिनी में, न्यूज़ चैनल में स्वागत है. क्या बताएंगे आज अगर देखा जाए तो बहू और सास आमने सामने है? बहू और सास आमने सामने है, ये तो सब ठीक है. और बहुएं भी अच्छी है, सासी भी अच्छी है और मेरा इतना बड़ा परिवार है कि हम सभी परिवार में एक ही बहुत है और हम 7 भाइयों का परिवार है. सब देवरानी जीठानी, सब लड़कियां, सब बहुएं बहुत अच्छे से मिलके बहनों जैसी रहती है. ऐसा कोई विवाद नहीं, कुछ नहीं. वो आधी रात को भी हम पे जान लुटाते हैं और हम उन पे जान लुटाते हैं. ये माध्यम से ऐसा बोलना कहीं नहीं रहेगा कि कभी सास भी कभी बहू थी? नहीं, ऐसा कुछ भी नहीं है. सब हमारे दिल में है और हम उनके दिल में हैं. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर, ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला.